नमस्कार. कधी विचार केलाय का की सरकारचा खर्च नेहमी वाढतच का जातो? आणि जेव्हा रस्ते, धरणं किंवा शाळांसारखे मोठे प्रकल्प उभे करायचे असतात, तेव्हा सरकार नक्की कोणत्या आधारावर निर्णय घेतं? चला, आज आपण याच दोन इंटरेस्टिंग प्रश्नांची उत्तरे शोधूया. तर बघा, आपण हे सगळं 5 सोप्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी सरकारचा खर्च वाढतोच का? मग त्यामागचे काही सिद्धांत पाहू. त्यानंतर सरकार मोठमोठे प्रोजेक्ट्स कसे निवडतं, त्यासाठी कुठली पद्धत वापरली जाते, आणि शेवटी या सगळ्याचं आपल्यासाठी काय महत्त्व आहे हेही समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून. एक गोष्ट तर आपण सगळेच अनुभवतो की काळानुसार सरकारचा खर्च वाढतच चालला आहे. पण असं का होतंय? ह्यामागे नक्की काय दडलंय? आणि हाच तो मूळ प्रश्न आहे. गेल्या 100-150 वर्षात तर सरकारच्या खर्चात प्रचंड वाढ झालेली दिसते. चला, यामागची कारणं काय आहेत ते जरा खोलात जाऊन पाहूया. अर्थात ही खर्चाची वाढ काही उगाच होत नाहीये. अर्थशास्त्रज्ञांनी याचा खूप अभ्यास केलाय आणि काही सिद्धांत मांडलेत, जे आपल्याला हे कोडं उलगडायला मदत करतील. यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे ॲडॉल्फ वॅगनर यांचा वॅगनर्स लॉ. त्यांनी 19व्या शतकातच सांगितलं होतं की जसा जसा एखादा देश विकसित होतो, उद्योगधंदे वाढतात, तसतशी सरकारची कामं आणि पर्यायाने खर्च वाढणं हे अटळ आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजे बघा, वॅगनरच्या मते ही जी वाढ आहे ना, ती अगदी हळूहळू पण न थांबता होत राहते. कारण सरकार फक्त संरक्षण आणि कायदा सुव्यवस्था सांभाळत नाही, तर विकासाबरोबर शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा अशा नवनवीन जबाबदाऱ्या स्वीकारतं. त्यामुळे खर्चाचा ग्राफ सतत वरत जातो. पण मग एक प्रश्न असा येतो की हा खर्च खरंच असा हळूहळू सरळ रेषेतच वाढतो का, की कधीकधी तो अचानक मोठ्या उड्या मारतो? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं पीकॉक आणि वाइझमन यांच्या सिद्धांतामध्ये. त्यांनी युनायटेड किंगडमच्या 1890 ते 1955 या काळातल्या खर्चाचा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की सार्वजनिक खर्च हा हळूहळू नाही, तर टप्प्याटप्प्याने म्हणजे मोठ्या उड्या मारत वाढतो. विशेषतः युद्ध किंवा मोठं सामाजिक संकट आलं की हा खर्च एका नव्या, कायमच्या उच्च पातळीवर जाऊन पोहोचतो. यालाच ते म्हणतात डिस्प्लेसमेंट इफेक्ट. म्हणजे काय, तर खर्चाची एक मोठी उडी. तुम्ही बघा, हा आलेख सरळ रेषेत वर जाण्याऐवजी कसा पायऱ्या पायऱ्यांनी वर जातोय. प्रत्येक संकटानंतर सरकारचा खर्च एका नव्या लेव्हलवर जातो आणि संकट संपलं तरी तो खाली येत नाही, तर तिथेच टिकून राहतो. ठीक आहे, तर आता आपल्याला एक कल्पना आलीये की सरकारचा खर्च का आणि कसा वाढतो. आता आपण वळूया आपल्या पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. हा जो वाढलेला पैसा आहे तो सरकार नक्की कुठे खर्च करतं? म्हणजे हजारो प्रकल्पांमधनं नेमका कुठला प्रकल्प निवडला जातो? आता जरा विचार करा. सरकारकडे पैसे तर मर्यादित आहेत, पण खर्च करायला जागा किती? संरक्षण, शिक्षण, रस्ते, आरोग्य अशा वेळी हजारो कोटी रुपये नेमक्या कोणत्या प्रकल्पात गुंतवायचे हे कसं ठरवायचं? हा खूप मोठा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे मूळ मुद्दा हाच आहे की मर्यादित संसाधनांची विभागणी अनेक स्पर्धक प्रकल्पांमध्ये कशी करायची. यासाठी एक शास्त्रशुद्ध पद्धत हवी, जेणेकरून जनतेच्या पैशाचा योग्य आणि जास्तीत जास्त फायदेशीर वापर होईल. आणि हीच अडचण सोडवण्यासाठी एक खूप महत्त्वाचं तंत्र वापरलं जातं, ते म्हणजे खर्च लाभ विश्लेषण, ज्याला आपण कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस म्हणतो. याच पद्धतीमुळे सरकारला असे अवघड निर्णय घेणं सोपं जातं. मग हे सामाजिक खर्च लाभ विश्लेषण म्हणजे नक्की आहे तरी काय? तर सोप्या भाषेत ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात कोणत्याही प्रकल्पाचे समाजाला होणारे एकूण फायदे आणि एकूण खर्च मोजले जातात आणि त्यांची तुलना केली जाते. महत्त्वाचं म्हणजे यात फक्त थेट पैशातले व्यवहार नाहीत, तर अप्रत्यक्ष सामाजिक फायदे आणि तोटेही विचारात घेतले जातात. चला, हे एका उदाहरणाने समजून घेऊया, म्हणजे पटकन लक्षात येईल. समजा सरकारला एक नवीन रस्ता बांधायचा आहे, तर खर्च काय काय असेल? एकतर बांधकामाचा आणि देखभालीचा थेट खर्च, पण त्यासोबतच त्या रस्त्यामुळे होणारं प्रदूषण, ध्वनी प्रदूषण हे सुद्धा समाजासाठी खर्चच आहेत. आता फायदे बघूया. लोकांच्या वेळेची बचत होईल, इंधनाची बचत होईल, अपघात कमी होतील आणि लोकांना चांगल्या रस्त्यावरून गाडी चालवण्याचा आनंद मिळेल. या सगळ्या गोष्टींना पैशांमध्ये मोजून त्यांची तुलना केली जाते. बरं, तर आपण आतापर्यंत खर्चाचे सिद्धांत बघितले, प्रकल्प कसे निवडतात ते पाहिलं. पण या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं का आहे? तर आजच्या या चर्चेतून आपण काय शिकलो? काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. 1. देशाचा विकास झाला की सरकारचा खर्च वाढतोच. 2. वॅगनरचा नियम आणि पीकॉक वाइझमन गृहीतक आपल्याला सांगतात की ही वाढ का आणि कशी होते. 3. सामाजिक खर्च लाभ विश्लेषण हे एक असं महत्त्वाचं साधन आहे जे सरकारला योग्य प्रकल्प निवडायला मदत करतं.
आणि 4 या सगळ्याचा अंतिम उद्देश हाच आहे की समाजाचं अधिकाधिक भलं व्हावं आणि सार्वजनिक पैशाचा सर्वोत्तम वापर व्हावा. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे फक्त काहीतरी किचकट आकडे आणि सिद्धांत नाहीत. याच विचारांवर आपल्या आजूबाजूला दिसणारे रस्ते, धरणं आणि शाळा उभ्या राहतात. हे सिद्धांतच आपलं रोजचं आयुष्य घडवत असतात. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. जरा विचार करा की तुमच्या शहरात किंवा गावात जो सगळ्यात मोठा सरकारी प्रकल्प चालू आहे त्याचे असे कोणते खर्च आणि फायदे असतील जे आपल्याला वरवर पाहता दिसत नाहीत. यावर विचार व्हायलाच हवा, नाही का?